तुम्हाला कामावर जायचंय पण ब्रेस्ट मिल्क कसं साठवून ठेवायचं ते कळत नाहीये? चिंता नका करू. आज मी तुम्हाला ब्रेस्ट मिल्क सुरक्षित ठेवण्याची योग्य मार्ग सांगते. दूध काढण्यासाठी नेहमी स्वच्छ पंप वापरा किंवा हँड एक्सप्रेशन टेक्निकने सुद्धा तुम्ही ब्रेस्ट मिल्क काढू शकता. ग्लास किंवा BPA फ्री प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये तुम्ही दूध जमा करा. प्रत्येक बॉटलवर डेट आणि टाइम टाकणं महत्वाचं आहे. नेहमी जे लेटेस्ट काढलेलं दूध असेल ते मागे ठेवा, म्हणजे पटकन दूध वापरले जाईल. आता मी तुम्हाला दूध स्टोरेजसाठी योग्य टेम्परेचर सांगते. रूम टेम्परेचरवर तुम्ही 4 तासापर्यंत दूध ठेवू शकता. फ्रीज मध्ये 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर दूध 4 दिवस पर्यंत चांगलं राहील. डीप फ्रीज मध्ये -18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर 6 महिनेपर्यंत दूध चांगलं राहू शकते. आता सांगते हे दूध कसे वापरायचे. दूध गरम करताना कधीच मायक्रोवेव्ह किंवा डायरेक्ट गॅस वापरू नका. गरम पाण्याच्या भांड्यात बॉटल ठेवा आणि नैसर्गिकरित्या गरम होऊ द्या. शक्यतो दुधाचं तापमान नॉर्मल झालं की ते 1 तासाच्या आत वापरून टाका. बाळ एका वेळेला जितकं दूध पिणार आहे तितकंच दूध गरम करा. बाळाचं दूध पिऊन झाल्यानंतर उरलेलं दूध परत फ्रीज मध्ये ठेवू नका. हे नियम लक्षात ठेवा आणि अशाच ब्रेस्ट फीडिंग रिलेटेड टिप्स साठी मला नक्की फॉलो करा.